स्टार्ट. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी या दहेगावमध्ये आलो आहे. मौदा तालुक्यामधलं दहेगाव आहे आणि तिथं मिरची पिकासाठी मी औषधी दिली आहे. आणि मिरची पिकाचे माझे कास्तकार आहेत कुणाल भाऊ, यंग जनरेशन, यांच्या शेतामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्या मर प्रादुर्भावावर आपण इलाज दिला आहे. आपला इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट दिले आहे आणि त्या इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टमुळे यांच्या मर रोग कशा प्रकारे कंट्रोल झाला आणि याच्या ग्रोथमध्ये यांना पण आपण आणखीन वरतून पण दिली आहे. आपण ग्रोथ प्रमोटर दिला आहे आणि ओलिप दिला आहे, ग्रोमॅजिक दिला आहे. आणि हे झाडाची क्वालिटी दाखवा सर आहे तर पुन्हा बघूया. आणि झाड पहा सर, झाडाला माल पण लागलेला आहे आणि नवीन माल पण निघून राहिलेला आहे. त्याचप्रमाणे आता आमचे कुणाल जे आहेत, कुणाल भाऊ बावनकुळेजी, यंग किसान, तर ते मर रोगावर आणि बाकीच्या गोष्टीवर कसा प्रकारचा अनुभव आला त्यांना, ते आता ते शेअर करतील. हे आमची लागवड 6व्या महिन्यामधली आहे. तुमचं नाव सांगू द्या सर. माझं नाव पूर्ण कुणाल रामभाऊ बावनकुळे, राहणार दहेगाव. हे आमची लागवड आहे मिरचीची 6व्या महिन्यामधली. आपल्या इथं 6व्या महिन्यापासून स्टार्टिंगपासून विल्टिंग चालू झालेली होती. विल्टिंग चालू झाल्यानंतर भरपूरसे असं आपले झाड जाऊ लागले होते मिरचीचे पूर्ण. पण आपण एम आय प्राऊड आणि एम आय ते स्टिकर एम आय स्प्रे आपण सोडले, तिथं 2दा सोडले. एकदा सोडलं, नंतर ड्रेंचिंग केलं होतं की ड्रिपनी सोडलं. ड्रिपने सोडलं तर भरपूर म्हणजे असं कंट्रोलमध्ये राहिलं. 90% आपलं पुरं कंट्रोलमध्ये आता पण आहे. 6व्या महिन्यातलं हे आता हे आमच्या 5व्या तोड्याची सेटिंग आहे मालांची. म्हणजे 6व्या महिन्यात मर रोग आला होता. 4 तोडे झालेली आहे आणि हे आता हे नवीन 5व्या तोड्याची सेटिंग आहे मालाला, झाडाला आपल्या. ओके, म्हणजे 5 तोडे झाले आणि हे नाही 4 तोडे झाले आणि 5वा तोडा जाईल. ओके, एकरी टोटल खर्च किती आला कार्तिक तुम्हाला? एकरी टोटल खर्च आपल्याला 1 लाख रुपये जर येते आणि इथं प्रॉफिट पण, कारण यावर्षी रेट मिळाल्यामुळे चांगलं झालं आहे. तर इथं आपण 3 लाख रुपये काढलेलं आहे आतापर्यंत आणि आता 40 रुपये चालू आहे. तरी ह्याच्यामध्ये पण आपल्याला इथं 1.5 लाख रुपये आणखी राहतील या तोड्यामध्ये. म्हणजे 3 लाख रुपये ते आणि प्लस हे 1.5 लाख, म्हणजे 4.5 लाख रुपये राहतील एका एकरमध्ये. ओके, आणि एका एकरमध्ये संपूर्ण तोडे किती जातात पूर्ण पिरियड मध्ये? पूर्ण जर आपलं नियोजन बरोबर राहिलं तर 8 ते 10 तोडे. 8 तोडे तर मिनिमम होतात. मिनिमम 8 तोडे मिरचीचे. बाकी हे जे आपण आता इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले, ते प्रोडक्ट वापरल्यावर तुम्हाला काय वाटतं? 8-10 तोडे होतील आपले? हो, 8 तोडे तर पक्के होतीलच. 8 तोडे पक्के होतील. आणि जे आता तुमच्या मिरची पिकामध्ये यील्डचा प्रॉब्लेम येऊन राहिला आहे आणि त्याच्यावर जे तुम्ही समाधान बघितलं की आपण एम आयचं प्राऊड यूज केलेलं आहे, एम आय स्प्रे यूज केलेला आहे मर रोगावर, केमिकल टाकल्यानंतर मला लगेच 3ऱ्या दिवसपासून म्हणजे एकदम स्टार्टिंग म्हणजे आणखी स्पीड वाढलेली होती. यील्ड वाढलेलं होतं. नंतर मग मी आणखी 8 दिवसानंतर आणखी एम आय प्राऊड सोडलं तर आणखी बरंच असं 90% तरी थांबलेलं आहे आपलं. ओके, म्हणजे रासायनिक जेव्हा वापरलं तर उलटा मर रोग वाढलेला होता, चालू झालं होतं. जेव्हा तुम्ही एम आय प्राऊड वापरलं इंडिया ॲग्रोचं तर मर रोग 90% कंट्रोल झालेला आहे. कंट्रोल आहे. ओके, आता बऱ्यापैकी थांबलेला आहे. नवीन झाड जाऊन नाही त्याच्यापासूनच आता आपलं तर आताच विल्ट आलेला नाही. आपल्याकडे 6व्या महिन्यापासून विल्ट आहे. तर आतापर्यंत तर थांबून राहिलं म्हणजे भरपूर झालं. इतके आपले तोडे झाले. तर म्हणजे तुम्ही किती टक्के समाधानी आहे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून? 100% आपण समाधानी आहोत. कारण बाकी पण आपण केमिकलचे वापरलेलं आहे. केमिकल पासून पण माझे भरपूर लॉस झालेला आहे, कारण वाढलेलं होतं खूपच केमिकल टाकल्यानंतर. रोको वगैरे सर्व आपण केमिकलचे पण टाकलेलं होतं, पण नंतर ते वाढलेलं होतं त्यांच्यापासून. केमिकल बऱ्यापैकी चांगलेलं आहे. बिल्डिंग साठी चांगले, एकदम 100% वापरावं शेतकऱ्यांना. बाकी इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देणार तुम्ही इंडिया ॲग्रो बद्दल आणि बाकी शेतीबद्दल? इथले प्रोडक्ट चांगले आहेत. विल्टिंग साठी तर 90% म्हणजे केमिकल पेक्षा तर चांगलं आहेच. चांगलं समाधान वाटेल आणि वापरावं. एम आय प्राऊड आपण सोडावं. ग्रोमॅजिक पासून सेटिंग 1 नंबर होत आहे आणि माल एकदम बिलकुल चमक येते मालाला. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपला बनतोय. चला, ओके, बहुत बढिया. हे बघू शकता तुम्ही, हे बारीक मध्ये आता जी सेटिंग आली आहे. आपण ओलिप आणि ग्रोमॅजिक इथं घेतलेलं होतं. ही मालाची सेटिंग बघा. म्हणजे तुम्हाला बार पण चांगला वाटत आहे आणि झाडाची क्वालिटी पण चांगली आहे ना. माल पण बऱ्यापैकी दिसून राहिलेला आहे. माल पण एकदम बारीक मध्ये भरपूर मध्ये पकडलेला आहे. ओके, चला कुणाल,
कोणालाच ना. हो. तुम्ही पेशाने काय म्हणजे बघा आता लोक म्हणतात की शेती करायला नाही पाहिजे, खूप सारे यंग मुलं आता शेतीच्या बाहेर निघत आहे. आणि मी जेव्हा आज गावात आलो मला वाटलं तुम्ही कुठेतरी एखाद्या कट्ट्यावर भेटान, कारण की यंग पोरगा म्हटलं तर काय राहते एकदा बाईक घेऊन फिरत असेल, नाहीतर पांढेला किंवा एखादा कोणता तरी एरिया किंवा मित्र परिवार यांच्यासोबत असेल. पण जेव्हा आम्ही फोन केला तर सर म्हणतात की बा शेतीवर आहे. तर तुमच्यासारख्या लोकांना बघून असं वाटतं की नाही यार, जर युवा पिढीने जर शेतीमध्ये आले तर 100% आपण आपल्या देशातल्या शेतीला ॲडव्हान्समध्ये घेऊन जाऊ शकतो. तुमचं एज्युकेशन काय झालंय? मी बीटेकचं स्टुडंट आहे. वाव, ग्रेट. सॉफ्टवेअरचं सीएससीचं मी आता माझी लास्ट इयर चालवलं आहे. हा 4th इयरला आहे मी आता. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे मी सुट्ट्या असल्याकडे मी शेतीकडे टाइम देते पूर्ण. अच्छा, पूर्ण नियोजन आपल्या हातलेच राहतं इथं. बहुत बढिया. 6 एकर मध्ये शेती आहे पूर्ण. मिरची 6 एकर मध्ये आहे. 6 एकर मध्ये. चला, बहुत बढिया. तुमच्यासारखे युवा शेतकरी आणि शिकलेले शेतकरी म्हणजे शिकलेले व्यक्ती जर ॲडव्हान्स फार्मिंग करेल तर 100% उत्पादन खूप चांगलं करता येते. आणि 4.5 लाख 5 लाख काहीतरी बोलले आता पण तुम्ही ना, 4.5 लाख म्हणजे या आतापर्यंत तुम्ही 4.5 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे. खर्च किती निघाला त्यातनं? 1 लाख. याच्यातनं खर्च आपल्याला इथलं आता आपण इथं 2 लाख मध्ये प्रॉफिट आहोत. 2 लाख प्रॉफिट मध्ये. थोड्याला 1.5 लाख रुपये तर राहते. जर असं रेट राहिलं तर 40 रुपयाचं सध्या चालू आहे. आणि समोरचं पण आपलं 2 एकरचं प्लॉट आहे म्हणजे हे 3 एकर पकडून आपण 6 लाख रुपये आतापर्यंत काढलेलो प्रॉफिट. ओके, 6 लाखाचा पॅकेज पण आपल्याला भेटणार नाही. जेव्हा आपण मार्केटमध्ये जाऊ तर 6 लाखाचा पॅकेज इनिशियल एजवर दिसणार नाही. तुमचं एज किती आहे? माझं एज आता 20. चला यार, 20 वर्षाच्या एज मध्ये तर तुम्ही शेतीमधून 5-6 लाखाचा पॅकेज करत आहे. अर्ध काहीच नाही झालेलं अजून बाकी आहे. चला, बाकी युवा शेतकऱ्यांना तुमचा काय मेसेज राहील किंवा जे यंग मुलं आहेत त्यांना तुमचा काय मेसेज राहील? ज्यांच्याकडे समजा 10 वगैरे एकर शेती आहे, जे धानाची वगैरे या सोयाबीनची फसल करते, त्यांनी आपलं याच्याकडे फळबागाकडे यावं. तिथलं कमीत कमी 1-2 तरी एकर फळबाग त्यांनी लावावं. नवीन काही करत राहावं. त्याच्यामध्ये प्रॉफिट धानामध्ये वगैरे तेवढं सफिशियंट नाही राहत. पण ज्यांच्याकडे 10 एकर 5 एकर त्यांनी 1 एकर तरी लावावं. मिरची म्हणा किंवा दुसरं काही आपलं फळबाग किंवा भाजीपाल्याची शेती वगैरे करायला पाहिजे, माळव करायला पाहिजे. तर थँक्यू व्हेरी मच की तुम्ही तुमचा वेळ दिला आणि इंडिया ग्रो बद्दल सजेस्ट केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.